नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, दिशा परदेसी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे। लाखात एक आमचा दादा या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस होतात आली। त्यामध्ये तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती। अशातच आता अभिनेत्री एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे। तिने याबाबत सोशल मीडियावरून फोटो शेअर केला आहे। दिशा काही दिवस परदेशात असल्याचं तिच्या सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओमधून पाहायला मिळालं होतं। अभिनेत्री सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते, त्यामार्फत ती तिचे रील, फोटो, व्हिडिओ पोस्ट करीत चाहत्यांच्या संपर्कात राहते। अशातच आता तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे। दिशाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत सेटवरील एक फोटो शेअर केला आहे। त्यामध्ये तिने गणपती बाप्पा मोरया असं लिहिलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात असलेल्या क्लॅपवर निर्मितीच्या पुढे दिशा परदेशी असं तिचं नाव लिहिलेलं दिसत आहे। त्यामुळे आता अभिनेत्री एका नवीन कलाकृतीची निर्मिती करणार आहे का असा प्रश्न निर्माण होतो। आजवर तिनं मालिका व चित्रपटात काम केलं आहे, परंतु आता ती निर्मिती सुद्धा करणार असल्याचा अंदाजात तिने शेअर केलेला फोटो पाहिल्यानंतर येतोय। दिशा परदेशीचं नुकतंच बरस पावसा बेधुंद हे गाणं प्रदर्शित झालं होतं। याआधी ती झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा मध्ये झळकली होती। ही तिची पहिलीच मालिका होती, परंतु पहिल्या मालिकेतूनच तिने अनेकांची पसंती मिळवली। त्यामुळे दिशाचा आता मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे। दिशानं लाखात एक आमचा दादा मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिनं एक मुलाखत दिली। त्यामध्ये तिनं तिच्या प्रकृतीच्या कारणांमुळे मालिका सोडली असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यासह ती लवकरच काही नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं होतं। दरम्यान दिशाने या मालिकेपूर्वी प्रेम पहिलं वहिलं मन फकीरा या चित्रपटामध्ये काम केलं होतं। प्रेम पहिलं वहिलं मध्ये तिच्यासह अभिनेता संजय सेजवाल झळकला होता, तर मन फकीरामध्ये ती अभिनेत्री पूजा सावंत, पुष्कर जोग या कलाकारांसह झळकली होती। पुष्कर जोगनंच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं।